देवती बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन सोय जनार्दन तेची झाले तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईन कळो पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेची झाले महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं निंद्रे समागति तिष्ठो तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठ्ठल। देवती बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा। वैराग्यांचे महान ज्ञान्यांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारो चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज च्या अभंगामध्ये तुकोबराया बोलले आम्ही 5 काम केले पांडुरंगाला पकडलं आणि स्वतः तुकाराम महाराज हे पांडुरंग स्वरूप झाले। काय काय केलं? बल संपादन केलं 1, सायास केले 2, उपाधीचा नाश केला 3, धातू धिकारिले 4 आणि जन धिकारिले 5। कीर्तनाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीने माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे। ऐकण्याकरता सर्व आमच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित, नाना काका मामा उपस्थित आहेत। विशेष उपस्थित भागवताचे लक्ष्मण महाराज पुरी आहेत। आपल्या शेलू तालुक्याचा वैभव गायन सम्राट रामेश्वरजी आमचे दाजी पवार दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोकराव आहेत, दुसरे गुरुजी आहेत, त्यांना धन्यवाद। पक्वा सम्राट या ठिकाणी अमोलजी महाराज आहेत। आपल्या गावचं वैभव संस्था चालक भागवताचार्य कीर्तनकार लक्ष्मण महाराज आहेत। अगदी सर्व गावातले भजनी मंडळ आहेत। साऊंड सिस्टीम चांगली आहे आणि सगळ्यात मला आवडणारे म्हणजे आमचे चौथर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद। आणि कीर्तनाचा युट्यूब चॅनल भारतामध्ये गाजलेला ते सगळं उपस्थित आहे। जगद्गुरु तुकोबराय म्हणले आम्ही 5 काम केले आणि त्या ठिकाणी मंडळी देवाला पकडण्याचं काम केलं। आकलून आमचे सोळंकी दाजरे त्यांना धन्यवाद। 5 काम केले, देवाला पकडण्याचं काम केलं, देवाचं दर्शन झालं। ही जी आपली तळमळ आहे जीवाची, देवाच्या दर्शनाची तळमळ आहे, सुखाची तळमळ आहे। आणि तुकाराम महाराजांनी बल संपादन केलं आणि पांडुरंगाचे पाय पकडे तुकाराम महाराज पांडुरंग स्वरूप झाले। बळाचे किती प्रकार आहेत तर ज्ञानेश्वरीमध्ये कोणतं बल संपादन केलं तुकोबरायानं तर ज्ञानेश्वरीमध्ये 5 प्रकारचे बळ सांगितलेत। कोणतं बळ आहे? विवेकाचं बळ आहे 1, ज्ञानाचं बळ आहे 2, वैराग्याचं बळ आहे 3, योगाचं बळ आहे 4 आणि भक्तीचं बळ आहे
5. आता ऐकणारे चांगले आहेत आमचे, आता कैलासदाजी सर्वच या ठिकाणी बरं काय तरुण भाऊ उपस्थित आहेत. विवेक कशाला म्हणतात मंडळी? सार काय, आसार काय, खरं काय, खोटं काय, हिताचं काय, अनहित काय, चांगलं काय, वाईट काय, ह्या दोन्हीपैकी व्यस्ता येणं याला म्हणतात विवेक मंडळी. ज्ञानोबराने एक पक्षी ज्ञानेश्वरीमध्ये विवेकी दिसला, राजहंस नावाचा पक्षी, आणि त्या राजहंसासमोर 1 लिटर दूध ठेवलं, 1 लिटरमध्ये 1 लिटर पाणी टाकलं आणि राजहंस पक्षाला प्यायला दिलं. तर काय केलं नाना त्यांनी? त्या राजहंसानं ते मिक्स केलेलं दूध पाण्यामध्ये दूध पिऊन घेतलं आणि पाणी जशाला तसं. वा वा पाणी, शीर म्हणजे दूध आणि पाणी मिक्स करून राजहंसाला दिलं. तर काय झालं मंडळी? त्यानं दूध पिऊन घेतलं आणि पाणी. जोरात क्या बात. पंढरपूर, आळंदी, माहूर, शेगाव आजच झालं मंडळी असे राईट प्रमाणात. आता दुसऱ्या गावाला एकाला म्हणलं प्रमाण उचलं, त्यानं मनच उचललं. हो ऐका, नेने राजहंस पाणी काय, राजहंस पाणी दूध पिऊन घेतो. याला ज्ञानोबराय सांगतात, सल्लेली पै जैसे एक होनी मिनिली असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. ज्याला वेगळं करणं जमतंय त्याला म्हणतात विवेक. विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. आता लक्ष्मण महाराज काय मसाला विवेक कळत नाही. विवेक म्हणजे दोन्हीपैकी एक घ्यायचं. आमच्या घरी एक पाहुणा आला, मी आणलं चहा प्यायचा का कॉफी प्यायची? मला अगोदर चहा पिऊ आणि नंतर कॉफी पिऊ, म्हणजे दोन्हीपैकी. डोकं दुखू लागलं, कैलासदाजीनं असं वट्यावर बसलं, डोक्याला हात लावून. एका माणसाच्या मामा म्हणले काय, माझं डोकं लय दुखाले, डोकं कशाने राहीन? मामाचं आणि त्याचं धुऱ्यासाठी 2 दिवस झालं भांडण चालू होतं. आणि मामाला विचारलं, मामा माझं डोकं कशाने राहीन? मामा म्हणले काय नाही, गाढवाच्या पाया पड, लगेच तू डोकं राहीन. ते मला मामा करा पाय पुढं. ऐकताय? विवेक कशाला म्हणतात? दोन्हीतलं एक निवडणं त्याला म्हणतात विवेक. असं विवेकाचं सगळ्याकडे बळ नाही. म्हणजे ज्ञानाचं बळ. आता ज्ञानाकरता काय करावं लागते? संस्थेत राहावं लागते. काय वाचन मनानं गुरुची काय करावं लागते? सेवा करावं लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता कोणाला सेवाच करा वाटेना, डायरेक्ट हवाच करा वाटेल. पण सेवा केल्याशिवाय हवा होत. ऐका काय श्लोक आहे अर्जुना. बरं आता सगळे ऐकणारे चांगले. इथं गुरुच्या आश्रमात जायचं. बरं पहिल्यांदा त्यांचा आश्रम झाडून काढायचा, वा. नंतर त्यांचं दर्शन घ्यायचं, शबास. आणि नंतर त्यांना प्रश्न विचारायचे. असं का आईसाहेब? झाडून काढल्याच्या नंतर तुमचा सेवा भाव कळतो. बरं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमचा नम्र भाव कळतो. आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही कोणत्या अधिकाराचे हे अधिकार कळतो. मग तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पण ज्ञानाकरता अशी सेवा करावी लागते. सगळ्यालाच काय गुरुच्या आश्रमात जाण, जेथ ज्ञानाचा कुरवठा तेथ ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे, सर्वस्वेसी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळा. मग अपेक्षी जे आपुले तेही सांगितले पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. जेथ ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा. म्हणजे अशी सेवा केल्याच्या नंतर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते. पण सगळ्याकडे जरी ज्ञानोबरा जरी आतींद्रियला आहे जे ज्ञानबळ, असं ज्ञानाकरता सगळ्याची धडपड नाही. म्हणजे मग विवेकाचं बळ नाही महाराज, ज्ञानाचं बळ नाही, वैराग्याचं बळ. वैराग्य शब्दच अवघड आहे महाराज. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाचा त्याग, त्याला म्हणतात वैराग्य. गोष्ट अनुकूल असावी, भोगण्याची ताकद असावी आणि नंतर लांब लोटावी, त्याला म्हणतात वैराग्य. एका मामाला म्हणलं सुपारी खा, म्हणजे खातच नाही. मला काहून खात नाहीत? म्हणजे मला दातच नाहीत. दात नसल्यावर सुपारीचे त्याग वेग करणं, पण दात असून सुपारीचा त्याग करणं. एक महाराज मला आपण पैसे घेतच नसतो, मला बापू तुला कोण देतच नाही, गडबड करणं. दिल्याच्या नंतर आता हे जोग महाराज तुम्ही जे आता उत्सव चालू आहे आपला, जोग महाराजांना त्याग केलेला आहे.
असून सुद्धा त्या गोष्टीचा काय केला, त्याग. म्हणजे असल्याच्या नंतर सुद्धा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. असं आता मोतीराम महाराज आमच्या जिल्ह्यातले, आम्ही आपल्या परभणीमधले मोतीराम महाराज फळ्याचे असे जेवायला बसले महाराज. आता जेवायला बसले तर महाराज बनील काढून जेवायला बसायचे, आणि जो माणूस आला त्यानं कपडे काढायचे. का? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याच घरी महाराज जेवायचे. माळच नव्हती म्हणले माळ नाही तुझ्या जेवणार नाही म्हणले महाराज माळ घालतो. माळ घातली, महाराज जेवले. पण त्या सावकाराचा मेवना चॅप्टर होता. मोतीराम महाराजच्या बनीच्या खिशात त्यानं 5 रुपयाची नोट टाकली. मोतीराम महाराज जेवण झालं म्हणजे सावकार डबी द्या माचीस. त्यांना वाटलं महाराजाला उद्बत्तीत लावायची का बनेल जाळून टाकली. म्हणजे महाराज बनेल का जाळून टाकली? म्हणजे बनेलीला पैसे चोरायची सवय. 5 रुपयासाठी बनेल जाळणारे मोतीराम महाराज कुठं, आणि जाऊ द्या आमच्या कशाला सांगायचं. विठाला असं वैराग्याचं बोलणं. आता वीर शूर असणारे तानाजी यांची पुण्यतिथी आज महाराज. ज्या तानाजीनं राजासमोर उभा टाकले आणि त्या ठिकाणी महाराज जिजामातेनं सांगितलं तर शिवबाला की या ठिकाणी कोंडाणा आपल्या स्वराज्यात पाहिजे. आणि तानाजी महाराज पत्रिका द्यायला गेले मुलाची. राजे ही पत्रिका तुम्हाला, तितक्यात कुजबूज चालवते, कोंडाणा कोण घेणार? तर महाराज त्या ठिकाणी तानाजीने सांगितलं. काय सांगितलं? आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर रायबाचं. म्हणजे स्वतःच्या लेकराचा सुद्धा त्याग केला आणि स्वराज्यासाठी ज्यांनी शरीर खर्च केलं याला म्हणतात वैराग्य. विठाला हो, असं वैराग्याचं सगळ्याकडे बळ नाही. म्हणजे योगाचं बळ, अंगी योगाचे होय बळ, मन केतुलेनी चपळ, यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार. आता 2 तास आपल्याला कीर्तनात बसावं वाटतं तर योग सोपा आहे का महाराज? योगा करता शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हट योग, अशा प्रकारचं योग करावं लागतं. आता योग खूप अवघड आहे. आता योगाबद्दल आपल्याला आता खूप आता सोपं झालं. कसं झालं तर सगळ्याकडे टी व्ही मोबाईल आल्यामुळे सगळे सोपं झाल्यात. म्हाताऱ्या बाया सुद्धा खानाकन हिंदी बोलायल्यात महाराज, कारण हातामध्ये मोबाईल. गेल्या वर्षी माझी आई शेताला निघाली शेताला, आणि माझ्या बायकोला म्हणू लागली मग खेत को जारी हो, येताना भाकरी घेऊन ये. पाहत आहे म्हणजे याला काय आता हुशारला काय किंमत? अहो पहिले आपण म्हणत होतो तर कैलासदाजी वकिलीलाही हुशार आहेत. आता वकिलापेक्षा माणसं हुशार आहेत. अहो गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये त्या गावाच्या पलीकडं ट्रक घेऊन एक माणूस गेला आणि एक म्हातारा माणसं आडवा म्हातारा गेलं ना. गेल्यावर ते माणूस वकील साहेब मला वाचवा. वकील म्हणले काय झालं? माणूस मेला. म्हणजे चिंता करू नको, 3 लाख रुपये द्यावं. 3 नाही मला 5 देतो, पण मला वाचवा. म्हणजे काय हरकत नाही. एकच म्हणायचं काय, तुला मारो हाणू पोलिसांना काही प्रश्न विचारू, एवढंच म्हणायचं. म्हणजे काय म्हणायचं? मला काही माहीत नाही, मला काय माहीत नाही. पोलीस तुझा ट्रक आहे ते मला काय माहीत नाही. तूच माणूस मारलास, मला काय माहीत नाही. आणि चला आता वकिलाकडे. वकिला जेलमध्ये उभा केलं. त्या ठिकाणी जेलरवरी वकिला कोणत्या गावचा? म्हणजे मला काय माहीत नाही. तुझ्या बापाचं नाव काय? मला काय माहीत नाही. मूर्ख आहेस का? मला काय माहीत नाही. फाशी शिक्षा द्यायची का? मला काय माहीत नाही. ते जेलर म्हणला त्याच्या गोळ्या संपल्या, दे त्याला सोडून दिलं. ज्या वकिलानं पैसे ठरले ते मला मामा आपले 3 लाख रुपये. मामा म्हणले मला काय माहीत नाही. बघा जाताना नारायण जाताना तुम्ही म्हणू नका मला काय माहीत नाही. ते माहिती मला काय माहित नाही. हुशारीला काय करून राहिलं. हो ना. पहिले वकिलापेक्षा आता या म्हाताऱ्या बाया हुशार झाल्यात, कारण मोबाईल सगळ्यात. किती म्हाताऱ्या बाया हुशार? 1.5 महिन्याखाली आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये हैदराबाद बँकेत 80 वर्षाची आजी आली. 80 वर्षाची आजी आली अक्का, आणि बँकेत मारा ते पांढरे केस लुगडं फाटलेलं, आणि बँकेमध्ये आली. बँकेमध्ये आल्याबरोबर त्या मॅनेजरने सांगितलं आजी इथं 10 रुपये भेटत नाहीत, व्हा बँकेच्या बाहेर. 80 वर्षाची आजी म्हणजे शहाणपणा करून तुला 10 रुपये मागायला आले. मग त्या बँकेत पैसे भरायला आले. म्हणजे आजी तुमच्याकडे किती पैसे आहेत? म्हणजे 3 लाख रुपये. हा 30 लाख रुपये. 30 लाख रुपये म्हणजे 3 तांबे पाणीच पेले मॅनेजरनं. म्हणजे काय रोटच रान इकलंय का काय पेन्शन आहे? मी जास्त बोलू नको. मी बुद्धी माझीत की बुद्धी कोणाकडे नाही. बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, नांदेड. मी लोक असं पैंजा लावते पैंजा, आणि पैंजा लावलं 30 लाख रुपये जमा केले. म्हणजे एवढ्या हुशार आहेत का तुम्ही? हा ते मॅनेजर मला माझ्यासोबत पैन लावता म्हणजे तुझ्यासोबत. म्हणजे केवढ्यानं? म्हणजे 1-1 लाख रुपयानं. लागली का? लागली. म्हणजे काय आजीने सांगितलं मॅनेजर तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना केस हे काय ओरिजिनल आहेत, हे डुप्लिकेट आहे. तुम्ही ते टोप बसवलेला आहे. आजी ओरिजिनल डुप्लिकेट 1-1 लाखाची पैंज लावली. मला CCTV ते रेकॉर्डिंग झालं. आजीने सांगितलं उद्या 11 वाजता वकील आणते, सिद्ध करून दाखवते तुझ्या डोक्यावरले केस कसे आहेत, डुप्लिकेट आहेत. 11 वाजता वकील आणला. असा वकील उभा केला, ते मॅनेजर उभा केला. आजीने सांगितलं वकील साहेब
ह्या मॅनेजचे डोक्यावरले केस डुप्लिकेट नाही, ओरिजिनल. आजी म्हणली ओरिजिनल आहेत का? म्हणले हा. मग मला असे लुचून बघू दे, उपटून बघू दे. ते मला काय करा, 1 लाख रुपयाचा प्रश्न होता. आजीने असे केस धरले, जोरात लुचू लागली. जशी लुचू लागली आणि बाजूचा वकील होता सोळंकी दाजी, ते दनादन भेटायला हाणून घेऊ लागला. ते मॅनेजर म्हणला आजी तुमचा वकील काहून हाणून घ्यालाय? आजीने सांगितलं बेटा तुझ्यासोबत 1 लाखाची पैंज लावायच्या अगोदर मी या वकिलासोबत 5-5 लाखाची पैंज लावली होती की मी तुझ्या बँकेत येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरले, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. ऐकताय ना? पवारदाजी म्हातारीनं 34 लाख बँकेमध्ये भरले. ऐका हुशारीला काय कमी राहिली नाही. पण सगळ्याकडं कोणतं बळ नाही महाराज, हे योगाचं बळ नाही. ज्ञानोबराय योगाचं बळ जरी प्राप्त झालं तरी वायाची उपाधी. हा दंभ धर्म वायाची उपाधी. टाळी टाळी. वा वा. कलियुगामध्ये योगाचं आपल्याला जमणार सगळे सोप आणि साधन आहे. भक्तीचं बळ, नामस्मरणाचं, उपासनेचं, एकनिष्ठेचं. तुकाराम महाराज म्हणाले भक्तीचं बळ संपादन केलं आणि देवाला पकडण्याचं काम केलं. देवतीही बळे धरीला सायस. आता लक्ष देऊन ऐका, हे तुम्ही झोपू नये म्हणून दादा का नाही. आणि खरंच आता एवढं जेव घातले कैला दाजीनं झोपायचंच काम आहे आता. हो. आणि खरंच सुख कुठं आहे? झोपीमध्येच आहे. ब्रह्मसुख म्हणलेलं. कोणतं सुख? अरे जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, वो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. ऐका देवाला कसं पकड नामस्मरणानं. गुरु महाराजांना कथा सांगितली. उत्तर प्रदेशामध्ये एक बिल्वमंगल नावाचे साधू, बर, दोन्ही डोळ्यानं आंधळे होते आजी माय, बर. मग त्यांना सूरदास महाराज म्हणायचे, सूरदास महाराज. आणि कृष्णाचे भक्त होते. अखंड त्यांच्या वाणीमधून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण अखंड भजन करायचे. 12 वर्षे त्यांनी परा पश्यंती मध्यमा वैखरी सगळ्या वाण्यानं भजन केलं. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण 12 वर्ष भजन केलं बघा. पण त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले नाही. कन्हैयाचं बाकी बिहारीच्या कृष्णात त्यांना दर्शन झालं नाही. त्यांना वाटलं अरे 12 वर्ष देवाची साधना चालू आहे पण आतापर्यंत देवाचं दर्शन झालं नाही. देवाचं दर्शन झालं नाही का? आपण दर्शन घ्यायला आपण वृंदावनला जावं. आता दोन्ही डोळ्यानं आंधळे होते बघा. एका हातात काठी घेतली, दुसऱ्या हातात माळ आहे आणि निघाले वृंदावनला. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण. मामा रस्ता कुठं चाललाय? म्हणजे वृंदावनला. चला श्रीकृष्ण जय कृष्ण. ताते हा रस्ता वृंदावनला. श्रीकृष्ण जय कृष्ण असं भजन चालू. 12 दिवस त्यांचा प्रवास वृंदावनच्या दिशेनं. आणि 13व्या दिवशी मंडळी 6 वाजलेले रात्रीचे आणि घनदाट अरण्य लागलं. उंच उंच झाडं आहेत, जनावरांचा पत्ता नाही, माणसांचा पत्ता नाही. आणि असे श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. रात्रीचे 7 वाजले. श्रीकृष्ण जय कृष्ण. अंधार पडल्याला 7:15 वाजले आणि ज्या रस्त्याने जाऊ लागले ना, आता ज्या रस्त्यानं महाराज पुढं चाललात त्याच रस्त्यावर आता 5 पावलं टाकले की खोल विहीर होती महाराज. आता सूरदास महाराज त्या विहिरीमध्ये पडणार. त्या क्षणाला रुक्मिणी मातेने सांगितलं देवाला, देवा म्हणजे काय रुक्मिणी? अहो तुमचा भक्त सूरदास तुमच्या दर्शनाला येते वृंदावनला महाराज. आता 5 पावलं टाकले तो विहिरीमध्ये पडून, पकडा त्याला. आणि रुक्मिणी थांबदास. 1 पाऊल टाकला श्रीकृष्ण, दुसरा जय कृष्ण, तिसरा श्रीकृष्ण, 4था पाऊल टाकून महाराज 5वा पाऊल विहिरीमध्ये पडणार. त्या क्षणाला भगवंताने एका छोट्या गुराख्याचं रूप घेतलं, गाय राखण्याचं. बाबाच्या दंडाला धरलं, बाजूला वळलं. अहो महाराज पडले असते. समोर महाराज पाठीमागे विहीर गेली. रस्त्याला आलं, बाबा दिसत नाही का? हा म्हणले दिसत नाही. बरं झालं वाचवलं. इकडं कसा आलास बाळा तू? गायी राखण्याकरता आलो महाराज, तुम्ही विहिरीमध्ये पडले असते. बरं झालं बाबा माझा हात पकडास तू. पण मंडळी हे आंधळे माणसं असतात ना, हे आंधळे माणसं काय करतात? ते त्याचा हात आपल्या हातात देत नाहीत. मग
ते आपला हात त्याच्या हातात घेतात. सूरदासाने जसा कृष्णाचा हात हातामध्ये घेतल्याबरोबर मंडळी आनंदाच्या लकीऱ्या हृदयातून वाहू लागल्या, डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुखाच्या लागल्या. असा सुख देणारा हात, समाधान देणारा हात, आनंद देणारा हात आतापर्यंत माझ्या हातात आला नाही आणि आनंदाच्या लकीऱ्या हृदयातून येऊ लागल्या. आणि महाराज असा हात धरलेला भगवान कृष्णा सांगितलं, बाबा हो माझ्या गाय गेल्या, सोडा माझा हात. सूरदासाने सांगितलं नाही सोडत. अहो सोडा म्हणजे नाही सोडत. देवाने सांगितलं बाबा तुम्ही माझा हात का सोडत नाहीत? काय साधून उत्तर दिलं. सूरदासाने सांगितलं अरे कृष्णा, ज्याचा हात धरण्याकरता मी वृंदावनला निघालतो, तूच माझ्या हातात आलास, तुझा हात कसा सोडू आता? मंडळी देवाचा हात सोडायला तयार नाही. पण देव कसा आहे? बलम बलवताम चहाम. देव बलवान आहे, देव सामर्थ्यवान आहे, देव शक्तिमान आहे. देवानं जोरात बल लावलं आणि स्वतःचा हात सोडून घेतला. म्हणले काय बाबा? म्हणले ना हात सोडत नाही. घेतला का नाही हात सोडून? काय साधून उत्तर दिलं. सूरदासाने सांगितलं कन्हैया, अरे तू बलवान आहेस, तू शक्तिमान आहेस. देवा तू माझ्या हातातून निघून गेलास, पण नामस्मरणाच्या जीवावर, भक्तीच्या जीवावर माझ्या हृदयात बांधून घेतलेला आहे. माझ्या हृदयातला जाऊन दाखव, त्यावेळेस मी तुला महान पुरुष समजेन. म्हणजे सूरदासाने भक्तीच्या जीवावर देवाला आपल्या हृदयात बांधण्याचं काम केलं. याला म्हणतात देवतीही बळे धरीला. म्हणजे भक्तीचं बल संपादन केलं. एक, वृंदावनला जाण्याचे साहस केले. 2, आणि आपल्या अंतकरणात बांधण्याचं काम केलं. 3, देवतीही बळे. कोणतं बळ? भक्तीचं बळ. धरीला सायासे. आपण सायास करतो कुठं? सायासे करीशी. असे हजारो उदाहरणं आहेत. आता 9 तारखेला ज्यांची पुण्यतिथी आहे, मन चंगा तो काठवट मी. जशी भक्ती असन तसा देव प्रसन्न होतो ना. अहो वाराणसी म्हणजे काशी. काशीच्या अलीकड राहणारे ज्यांना अनेक नाव आहेत, रोहिदास महाराज, रविदास महाराज, रेन महाराज. तर रविदास महाराज घेऊ आपण. रोहिदास महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काशीच्या अलीकडे 12 किलोमीटर. बटणं तुमचे बंद करायला कसं हे वाले. काशीच्या अलीकडे 12 किलोमीटर त्यांचा आश्रम. आणि आश्रमामध्ये रोहिदास महाराज. काय काम त्यांचं? चांभार कुळामध्ये जन्माला आल्यामुळं महाराज बुटं करायचे, चपला करायचे. आणि ते करता करता ओम नमः शिवा, ओम नमः शिवा भजन करायचे. जसा भाव तसा असं नामस्मरण, ओम नमः शिवा, ओम नमः शिवा. आणि त्यांचं महाराज ते काम. पण त्यांची एक विशेषता होती कैलासदाची. कोणती होती? जो वारकरी आला त्याला गुळाचा खडा द्यायचा, पाणी द्यायचं, आणि त्याच्या काय चपला दुरुस्त करण्याचं काम त्यांनी करायचं. असे रविदास महाराज काम करत असताना एक ब्राह्मण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निघाला काशीला. पायामध्ये बुटं नाहीत, चपला नाहीत. रविदास महाराज सांगितलं महाराजजी स्वागत आहे आप आईजी. महाराज तिथं आले, गुळाचा खडा द्याला, पाणी दिलं. जेवण करा म्हणले. हा पायात काहीच नाही का? म्हणले काहीच नाही. नंबर घेतला त्या पायाचा. म्हणले मी बूट करतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करा. महाराज ते जेवण करूच तर यांनी 2 बुटं तयार केले, ब्राह्मणानं घातले. मग आता जेवण झालं, पाणी प्यायला, बुटं आल्या, मग माणसाला बोलायचं सुधारता झालं. म्हणले रविदास महाराज काय कधी काशीला गेलात का नाही? म्हणजे आपल्या मायबापाची सेवा आहे, इथंच काशी आपली. मी काय काशीला गेलो नाही. अहो कधीतरी काशी, इतक्या जवळ काशी. गंगेला? म्हणजे गंगेला नाही. मग काय करता इथं? म्हणजे आपलं जे वाटेला काम आलंय ते करतो, ओम नमः शिवाय भजन करतो आणि मायबापाची सेवा करतो. अरे अरे म्हणले बेटा तो हा जन्म वायाला गेला. ब्राह्मण असतात ते हुशार असतात, आणि हुशार असतात ते ब्राह्मण असतात. आता आम्ही महाराज लोक सांगतो पंक्ती करा, आणि महाराज तुमची पंगत आमची कव्हात नाही, तुमच्या शेवगाच्या भाज्या का नाही? ऐकताय ना तुम्ही? म्हणले काशीला? म्हणले कधीच गेलो नाही. अरे अरे म्हणले वायाला गेला. गंगेला काय कधी अर्पण केला? म्हणले काहीच केलं नाही. म्हणजे काहीतरी अर्पण करावं नाही तर जन्म व्हायला जाईल. महाराज रामेश्वरदाजी त्याने कातड्याचाच रुपया केला. त्याच जे बुट चपला का त्याच कातड्याचा रुपया केला. म्हणजे देवबाप्पा हे रुपया धरा आणि गंगेमध्ये टाका. पण देवबाप्पा लक्षात ठेवा, गंगेमध्ये टाकायच्या अगोदर गंगामायाला सांगायचं हा 1 रुपया रोहिदासाचा आहे. आणि जोपर्यंत गंगेचा हात वरी येणार नाही तोपर्यंत रुपया खाली टाकायचा. ब्राह्मण म्हणला गीता वाचू वाचू मी छाती वाळून गेली. आणि याला कुठं गंगेचं दर्शन होत असते का? जाऊ द्या, आज्ञाने जीव आहे, शेतातला जीव आहे, जाऊ द्या काय करावं. तसाच रुपया घेतला आणि काशीमध्ये आले. ब्राह्मणानं स्नान केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं रविदासाचा रुपया आपल्याकडं आहे. पण कसा द्यायचा? गंगेच्याकडे गेले. गंगा मैया हा 1 रुपया रविदासाचा आहे. त्या क्षणाला गंगामयाचा हात वरी आला. वा वा वा. आणि ब्राह्मणाने 1 रुपया ठेवला.
आणि जाता जाता गंगा मायना दुसऱ्या हातातलं कंकण काढलं, सोन्याचे हिरे माणिक मोती लागले त्या कंकणाला. म्हणजे देवप्पा हे कंकण धरा आणि जाताने रविदासाला देऊन टाका. आणि मारा त्या ब्राह्मणाची बुद्धी पालटली ना. ते म्हणले रविदासानं रुपया द्यायचा सांगितला, पण गंगामाया काय देणार आहे मला वापस आणायचं सांगितलं नाही. पण देवबापाला वाटलं सोनं घेऊन जाताना जर आपण रस्त्यानं रानात जायचं, कोणी मारलं तर सोनं घेऊन जाईन, आपण इथल्या राजाला विकाव आणि मग धाने पैसे घेऊन जाव. काशी नरेश तिथला त्या नरेशाकडे गेले. राजा म्हणले बोला देवबापा, मला सोनं द्यायचंय. म्हणले काय हरकत नाही या देवबापा. राजा बाजूला बसला, पाठीमा इकडे साईडला त्याची पत्नी बसलेली. म्हणले काय हे कंकण आहे. राजाने हातात देवबापाचं कंकण घेतलं, चमचम चमकू लागलं. पत्नीला म्हणले धैर्य तुला बघ कसं आहे. तिनं बघितलं, बाप रे म्हणली काय चमकायलंय, काय माझ्या बापानं इतकं सोनं दिलं, तुमच्याकडं मालक इतकं सोनं आहे, पण असं चमकणारं सोनं आपल्याकडं नाही. पण एक असून काय करणार मग, असं दुसरं एक कंकण पाहिजे. राजानं सांगितलं देवबाप्पा एक कंकण आहे ना, असं दुसरं कंकण द्या, नाही तर फाशीची शिक्षा. देवबाप्पा मला आगाऊच काम झालं का नाही, आता मी कशाला आलो नाही, झालं काय. ते म्हणले बाप्पा हा नको तू ह्या पाया पडतो, मी थांब जरा महाराज. तसेच देवबाप्पा रविदास महाराजाकडे आले. महाराज काय राजा माझा प्राण घेईन बेटा. मग मी खोटं बोललो, एक कंकण गंगामाईनं तुमच्या नावाचं दिलं, पण मी असं लालची आलो ना, असं असं दुसरं द्या नाही तर माझा जीव जाते. म्हणजे काय चिंता करू नका, हे पाणी दिसलं का काठोटीमधलं, ह्या गडूळ पाण्याचं काय करे. म्हणजे तुमचं मनच गडूळ आहे. तुम्ही अंतकणातून बघा, मन चंगा तो काठोट मे मारा. त्याच्यातून चमचमानं दुसरं कंकण काढत धावत गेले. राजेसाहेब माझा प्राण घेऊ नका, हे कंकण धरा. दुसऱ्या हातात तिनं घातलं. आणि मग राजाने विचार केला, एकाच मिनिटानं देवबापानं दुसरं आणलं, ते ते गठोडं कुठतरी लपून ठेवलेलं. म्हणजे देवा लवकर येणार तर तलवारच काढतो. म्हणजे ती हा पाया पडतो, सगळे गोठवडं रविदासाकडे. आणि ते राजा आणि सगळे प्रजा रविदास महाराजाकडे आले. आणि ते तेज पाहून रविदास महाराजांचं राजानं दर्शन घेतलं. म्हणले महाराज हे सोनं निर्माण कसं झालं. म्हणले माझं मनच चांगलं असल्यामुळं गंगेनं मला हा काय दिलेला आहे प्रसाद. आणि तेव्हापासूनच ती मन पडलेली आहे. मन चंगा तो काठवट मे गंगा. अंतकरण तुमचं गंगेसारखं भक्तीसारखं असेल तर देव प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. श्री संत रविदास महाराज की विठाला विठाला विठाला. अंतकरणातून ज्यांनी भक्ती केली त्यांच्याकरता देव प्रगट झाला. देवती ही बळे धरीला सायस. आणि देवाला भक्तीच लागते ना. या सैदाजी लोक काय करतात, धन लागतंय आणि देवा करता मन लागते. भक्ती म्हणा मन लागते. सोयऱ्या धाऱ्याला पैसे उसने दिले तर ते फोन लावतात, त्याला म्हणा उसने पैसे नाही ते म्हणतात पुन्हा आम्हाला फोन लावू नका. लोक काय करतात, धन आणि देवा करता मन. मोबाईलच्या भाषेत तुम्हाला आवडत अशा टाळ्या वाजायच्या प्रत्येक वाक्याला तुम्हाला आवडलं तर. मोबाईलच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर देवा करता काय लागते आणि सोयऱ्या धाऱ्या करता काय लागते पाहुण्या करता. ऐका, रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है. मोबाइल असला तर पाहुण्याला बोलता येते. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है और भगवान से बात करने के लिए मौन की जरूरत होती है. रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ता है, म्हणजे रिचार्ज मारावं लागते ना. रिश्तेदार से फोन पे बात करने के लिए बिल देना पड़ता है और भगवान से बात करने के लिए दिल देना पड़ता है. रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो रेंज में रहना पड़ता है, रेंज नसले के बाद फोन नहीं लगता. रिश्तेदार से फोन पे बात करने के लिए रेंज में रहना पड़ता है और भगवान से बात करने के लिए आउटा पिरिया में जाना पड़ता है. ज्याच्या अंतकरणामध्ये भाव असेल त्याच्याकरता देव प्रगट होतो. भावनेचं बळ आम्ही संपादन केलं. देवती ही बळे धरीला सायास. आपल्याला 4 प्रमाण ऐकायचे गाथ्यामधले. सायास कुठं करायचे. देव पाहावया करियो सायास. देव टाळी टाळी देव पावया करियो सायास.
येथे आदियाचे मनुष्य मना येथे आदियाचे सायास केलिया वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये भविष्यावरी काही हो घालू नये भविष्यावरी काही सायासाची जोडी माझे तुमचे पाया सायासाची जोडी माझे तुमचे पाया उपजती अंतराय टाळी वाजवा पकवाद्याच्या नावाने 4 प्रमाण म्हणलेत नाना आपण कोणते देव पाहावया करीवो सायास आपल्या हिताचे करावे सायास सायास केलिया वाचून ते नाही आणि सायास असे जोडी माझे तुमचे पाय आपण सायास कुठं करतो आपण पाहिले सायासे करीशी एकाचे 2 किती बरं असे मंडळी आता ऐकणार तुम्ही चांगले कंसा काय सांगावून काय राहू द्या हीच माझी भानगड लेकरं मांड्या घालायला सावधान छान बसलेत मस्त म्हणजे गावातले नाहीत पण संस्थेत तरी आहेत तर बरं गावातले पलीकडे धाका नाही असू दे या ठिकाणी आणि मांड्या घालून बसले नाही लय खतरा लागलं नांदेडच्या खाली माझं कीर्तन नाना नांदेडच्या खाली काल्याचं कीर्तन झालं आणि संध्याकाळी आंध्रामध्ये होतं 35 किलोमीटर पहिले ते घरचे माणसं म्हणले करा ना महाराज इथं आराम महाराज उन्हाळ्याच्या दिवशी शर्ट काढून ठेवलं आणि आरामाला बसलो महाराज जसं झोपणार तितक्यात ते घरचं पोरगं आलं माझ्या बुटात पाणी टाकले आणि ट्रॅक्टर खेळायले म्हणजे मामा ते बूट फाडीन ना म्हणजे महाराज ते चित्र लेकरू आपलं नाहीच म्हणजे तुमचं कुठं आहे ते काय तुमच्या खिशातलं पाकिट काढून गेले पहा लेकराला काय हुशार एकाकडे बघायचं काम मला काय सांगायचं आता हे काय आता महिला काय कमी होतं ह्या शक्ती आहेत ह्या आदिमाय शक्ती आहेत मला त्या अष्टभुजा माता त्या रेणुका माता त्या सप्तशृंगी माता त्या इंद्रायणी माता आहेत म्हणून महिलांना काय म्हणतात कैलासदाजी शक्ती ते म्हणतात महाराज महिला जर शक्ती तर पुरुष कोण आहेत तर पुरुष सहनशक्ती आहेत का नाही काय केलं तर ज्यांनी सहन करायचं किती सहन करलं माझा मित्र मी पंढरपुरात येऊ लागलो त्या का सर्कस थांबलो सोळंकी दाजी माझ्या मित्रांना स्पीकर ऑन केला आणि पत्नीला फोन लावला हॅलो ते म्हणली बोला मालक याने सांगितलं आम्ही सर्कसपाशी उभा आहेत इथे 100 माकडं विकण्या करतायत तुझ्या मनोरंजनाकरता एखादा माकड घेऊन येऊ का ते म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे पाहत आहे माणसं भेताना यात नवला का देवाला भीती वाटते महिलांची 3 वर्षाखाली एक सकाळी पत्नी 6ला उठली मालक खुशखबर म्हणजे काय खुशखबर म्हणजे तुम्ही म्हणलात ना महिलांना शनिदेवाचं दर्शन नाही मग सरकारनं मान्यता दिली ना आजपासून शनिदेवाचं दर्शन सुरू झालं म्हणजे कुठे बघा किती मोठा फोटो आला शनिदेवाचा मालकाने चष्मा काढला शनिदेवाकडे पाहिलं आणि सांगितलं शनिदेवा तुम्हाला आता कळण 7:30 कशाला म्हणतात माझी शक्ती बघायचं काम नाही आता पोराने स्टेटस ठेवल्यामुळे ती काय मला सांगायला जाऊन किती भीती पहिल्यांदा आपण बघत होतो की मालकीनबाईला 2 चापटा मारल्या शेतात कामाला गेले जेवायला उशीर झाला म्हणजे एक काठी बायकोला मारली आता महिला मंडळी असं झालं महाराज नवरा बायको नाशिकला फिरायला गेले बायकोनच नवऱ्याला मारलं आणि एकटीच घरला आली गेल्या वर्षी मुंबईमध्ये नवरा बायकोचे भांडण लागले पत्नीनं नवऱ्याला मारून टाकले त्याचं प्रेत उचललं आणि बाहेर निळी टाकी होती निळी टाकी दाजी त्या निळी टाकीमध्ये टाकलं त्याचं प्रेत आणि वरून सिमेंट भरलं ही मोबाईलला मी बातमी ऐकली अगोदर घरी गेलो दारातली निळी टाकी उचलली पहिल्यांदा भागामध्ये नेऊन विकली कसं असते माणूस उशिरा पाशिरा घरला जाते बघा चोपदार हसले कीर्तन सक्सेस झाला ना मला तर वाटतंय चोपदारला गावाकडे आणून पुन्हा लग्न लावून वापस आणा खासच माणूस आणि लक्ष्मण महाराजाला चॅलेंजच नाही माणसंच खास आहे ते विठाला म्हणून मला काय सांगायचंय अरे जिथं पोटाची तृप्तता असती त्याला संसार म्हणा आणि जिथं मनाची तृप्तता असते त्याला परमार्थ म्हणा जिथं मन थांबल्या जाते आता कोठे धावे
आणि जिथं किती पोटाची फक्त संसार पूर्णता करत असते पण मनाची तृप्ता करणारा हा परमार्थ आहे. म्हणून देवतीही बळे धरिला सायास प्रयत्न केले सायास केले देवाला धन आणि करोनिया नाश उपाधीचा. आता उपाधी कशाला म्हणतात बापा अशोकदाजी? देव संत आणि ग्रंथ सोडून बाकीच्या सगळ्या काय आहेत ह्या उपाधी. मी महाराज आहे, मी पाटील आहे, मी असा आहे तसा आहे, सगळ्या काय आहेत उपाधी. थोडं क्लिष्ट चिंतन आहे. अर्जुना म्हणजे काय देवा, हा उपाधी काय आहे? उपाधी म्हणजे नाश पावणार आहे त्याला म्हणायचं उपाधींची अविनाशी त्याला म्हणायचं देव. नासतो विद्येते भाव ना भाव विद्येते सतः. याच्या खाली ज्ञानोबराय म्हणतात ना तरी जाणवेच्या आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे बिभूस एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट जाणू आले अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिवंत ना तरी तैसे विचारिता निरसले हे प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. काय उदाहरण आहेत ऐकणारे चांगले तुम्ही. आमची आजी असं ताक करत असताना मंथन करत असताना चांगलं लोणी डब्यात आणि आंबट ताक चुलतीला म्हणजे लोणी चांगलं आहे आणि आंबट काय ताक आहे सार लोणी. बरं माणसं सोयाबीन काढायला गेले 100 पोते सोयाबीन झालं. सोयाबीन पोत्यामध्ये आणि ते उडालेलं ट्रपलं कुठं दुसऱ्याच्या धोऱ्यावर म्हणजे सोयाबीन काय ओरिजिनल आहे. त्याप्रमाणे हे सोनार लोक काय करतात माहिती आहे का? काय करतात आपल्याला सोनं देताना त्याच्यामध्ये जरासं पितळ टाकतात बरं आणि मोजून देतात आणि आपण 2 वर्षांनी मग आता बियाला पैसे नसतात मोडा सोनं मग मोडायला गेलं की मग ते अग्नीवर ठेवतात ते पितळ जळतंय मग ते 2 वर्षामुळे वापरल्यामुळे सोनं काय झालंय कमी म्हणजे ते किडाळ काढून टाकतात आणि चांगलं शुद्ध सोनं घेतात. त्याप्रमाणे जसं शेतकरी सोयाबीन घेतात आजी लोणी घेते त्याप्रमाणे तैसे विचारिता निरसले हे प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानी लोक काय करतात या जगातला देव आपला करतात आणि उपाधीचा नाश करून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारती साधकाची दशा उदास असावी आणि उपाधी नसावी असे बरं काय. आता सद्गुरू जोग महाराजांनी उपाधी घेतली नाही. सावता महाराज मोतीराम महाराज मारोतराव महाराज यांच्याकडे सगळं होतं पण उपाधीच्या नादी लागली. आम्ही फक्त पत्रिकेला मोठं नाव आहे का फोटो केवढा टाकलाय आणि बॅनर कसं काय दिसायले मग आपण त्याच्यातच खुश आहेत. बरं खुश असे महाराज किती जरी प्रपंचात भेटलं तर आपल्याला भेटल्यासारखं वाटतच नाही. एका माणसाला 10,000 रुपयाची गरज होती आणि नेमका देवाचा भक्त झाला. म्हणला देवा तो भक्त झाला मी रविवारपासून. म्हणले हां आता मी लोकायला पैसे मागणारच नाही मग मी तुलाच पैसे मागणार. त्यानं नाना चिठ्ठी लिहिली पांडुरंगा मला 10,000 रुपये पाहिजे अशी चिठ्ठी गुंडाळली एक फुगा घेतला फुग्यात चिठ्ठी टाकली रबल बांधलं आणि देव आकाशात राहतो म्हणून आकाशात फुगा सोडून दिला. ते गावाच्या बाहेर का सरपंचाचं घर होतं ते फुगा तिथं अडकाला. सरपंचानं पुढं काय पांडुरंगा मला 10,000ची गरज आहे 10,000 रुपये पाहिजे असा 10 दिवस रोज फुगा ते अडकाला 10 फुगे पाहिले. सरपंचाला वाटलं लय चला काम आहे कारण 10,000चं 10 नाही पण 5ची मदत करावं. सरपंच गेले म्हणजे मामा तुम्हाला लय देवाला तुम्ही पैसे मागा 10 नाही पण माझ्यातर्फे तुम्हाला 5,000 रुपये राहू द्या. आणि सरपंच निघून गेले. याने सरपंच 5,000 रुपये घेतले पांडुरंगाच्या मूर्तीजवळ गेले म्हणजे देवा तो 10,000 रुपये दिलेस पण देण्याची लयच गडबड केलीस तो सरपंचच्या हातात उगत दिले त्याने अगोदरच 5 काढून घेतले. आता पहा आता हे खरं आहे का सांगा ऐकताय तुम्ही म्हणजे किती तरी आपल्याकडे समाधान नाही. किती भगवान अहो आपले असे स्वार्थ असतात कायला दाजी. हो आपलं हेची दानं देगा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा मांड्या घाला सावधान. आपलं कसं असते पोराव शेजाऱ्याने जर एक गाडी घेतली आपल्या किती घ्या वाटतात. शेजाऱ्याने एक म्हैस घेतला आपल्या किती घ्या वाटतात. शेजारचा एक माणूस मिळाला तर आपल्या किती मारा वाटते. यायला सुट्टीचा वेळ झाला लक्ष्मी मागायला 2-3 ऐक असं आहे पवारदाचे किती भगवंतांना आपला स्वार्थ दिवसात असतायत ना पण झोपी सुद्धा स्वार्थ. एक सावकाराकडे नामदेव नावाचा नोकर होता आणि इमानदारीनं नामदेव काम करायचा. दिवाळीचा सण आला आणि सण आल्याबरोबर सावकाराची पत्नी 12 दिवस माहेराला गेली. जशी 12 दिवस माहेराला गेली नाना आणि मग ते नामदेवनं दिवसभर शेतातले काम केले घरचे केले. सावकारांना नामदेव कुठं निघालास म्हणजे कुठं म्हणजे पहिलं पाणी दिवाळीचं भजे पापड पुरणाच्या पोळ्या घरी केला चालू खाला. आमले नामदेवा इथं काय नाही ना तू गेल्या माझं कसं होईन इथंच काहीतरी कर. तुम्ही 12 वर्षात चहा पाजला नाही तुम्ही काय खाऊ घालणार आहेत म्हणजे तसं नाही धैर्य 200 रुपये कर काहीतरी आपल्याला. महाराज नामदेव गेला 1 लिटर दूध आणलं काजू बदाम आले मस्त बासुंदी करायला चुलीवर ठेवली आणि ते दूध कमी व्हायला म्हणजे सावकार म्हणजे नामा
हे दूध कसं कमी झालंय? मला कमी झालं तर बासुंदी होती ना. होता होता अर्धा तांब्या बासुंदी झाली. आणि मग सावकार म्हणले, होय नामदेव आपल्या दोघाला कशी पुरण? ते मला तुमची पिऊन घ्या, मी चालू भजे खाला. नाही म्हणले, तू 2 तास मेहनत केली बेटा, मग आपण असं करू. म्हणजे कसं करायचे? दोघं पाणी पिऊ बर आणि झोपू. अच्छा. आणि ज्याला चांगलं स्वप्न पडन त्याने बासुंदी प्यायची, आणि ज्याला चांगलं पडणार नाही त्याने पाणी प्यायचं. ते मला तुम्हाला चांगलं पडते, घ्या पिऊन तुमचं. त्याला नाही, तू लई बेदारलास. मग दोघं जण पाणी पिलं, गर्र झोपले. आता नामदेवनं दिवसभर काम केलं, इकडे अंगाडाव तिकडे अंगाडाव, झोपच येणं. रात्री 2ला नामदेव उठला, आतमध्ये गेला, पातीला बाजूला केलं, बासुंदी घेतली, गडगड पिली आणि गर्र झोपला. 6 वाजता नाम्या उठ. कशाला? बासुंदी प्यायची नाही का? ते मला राहिलीच कुठे प्यायला. हो म्हणले, सांग तुला स्वप्न कोणतं पडलं? म्हणजे तुम्ही मोठे माणसं श्रीमंत, तुमचं सांगा. सावकार म्हणले, नामा मला एवढं बेस्ट स्वप्न पडलं. म्हणजे काय? स्वर्गातल्या इंद्रदेवानं राजीनामा दिला. बर. आणि इंद्राच्या गादी बसायला पुण्यवान माणूसच भेटणं. मग तिला उत्तमा रंबा सगळे गंधर्व खाली आले, मला उठवलं, गरम पाण्याने आंघोळ घातली, सोन्याचे कपडे घातले, गंध लावला, मला पालखीत बसवलं, स्वर्गामध्ये नेलं आणि त्या गादीवर बसवलं. मला इंद्रदेव घोषित केलं, नामा मी इंद्रदेव झालो. एवढं स्वप्न पडलं. नामा म्हणला, मला लय वाईट पडलं. म्हणजे काय झालं? माझ्या स्वप्नामध्ये पिंपरीचा मारुती राहायला रिकामानाला हातात गदा घेऊन आला. मला म्हणे, नाम्या उठ. मला उठवलं, चला आतमध्ये. कशाला? म्हणे, गदात घालीन. आतमध्ये नेलं, उचलते तांब्या. मी जमत नाही, घेतोस का नाही पिऊन? महाराज हातात तांब्या दिला, गटगट गटगट पिऊन घेतला. आणि होय सावकार म्हणले, नामा मला उठवायचं की रे, अर्धा वाटी तरी द्यायचं की? नामा मला, मी का मूर्ख आहे? तुम्हाला गावात बघितलं, घरात बघितलं, पण तुम्ही स्वर्गातले इंद्र झाल्यामुळे एकट्यानेच पिऊन घेतली. घ्या. ऐकताय ना, आपले स्वप्न कोणते? ते सगळे स्वार्थाचे स्वप्न आहेत. म्हणजे पण ज्यांनी प्रयत्न कुठं केला महाराज परमार्थात. करुनिया नाश उपाधीचा, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला तुम्ही निर्विकार, तुम्हाला म्हणजे उपाधीचा काय नाही त्या ठिकाणी, लवलेश नाही. करुनिया नाश उपाधीचा, ज्यांनी ज्यांनी उपाधी म्हणजे जे आपण उपजल्या बाळकाचे नाव नाही, ते नसताना आपण सुद्धा हे लावून घेतलेलं आहे, मी असा आहे, मी तसा आहे, आणि त्याच्यात माणूस गुंतल्यामुळे आपल्याला शुद्ध परमार्थ होत नाही. म्हणजे मनुष्यानाम सहस्त्रेषु, अहो ज्ञानोबा राहते म्हणजे देवा तुम्ही तरी हजारात मनात कोटीमधला एखादा माणूस परमार्थिक होतो. एवढे लक्ष्मण महाराज एवढी सगळे लोकांना घेऊन जातात. अधिक महिन्यात सुद्धा त्यांना सप्ताह करायचा आहे. सगळे कशामुळं? पंढरपूरचं स्नान घडावं, तिथलं मस्त दर्शन जावं. पण माणसं तिथं गेल्यावर सुद्धा आपलं वाटतं की तिथं बी देवानं सांगितलं, रुक्मिणी म्हणजे काय, जे जे माणसं पंढरपूरला येतात त्यांना मी मोक्षच देत असतो. आणि रुक्मिणी म्हणजे, देवा तुम्हाला काय कळत नाही बोलायचं? काय किती लाख लोक आलेत बघणार, सगळ्याचा उद्धार तुम्ही करणार का? अरे म्हणले, हे सगळे पंढरपूरला आलेच नाही ना. आणि म्हणून मी कशाला आलेत? म्हणले, बाया आल्यात बांगड्या भरायला आणि माणसं आलेत घोंगड्या घ्यायला. माणसं बाया कशाला? बांगड्याला. माणसं कशाला? हे काय पंढरपूरला आले. चंद्रभागाती अमृताप्रमाणे वाटली पाहिजे बा दाजी. वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी बाबा परभणीकर पंढरपुरामध्ये, रंगनाथ गुरुजीला एका माणसानं प्रश्न विचारला पत्रकारानं, रंगनाथ गुरुजी म्हणले बोला, जगातलं पवित्र तीर्थ कोणतं आहे? म्हणले सांगा. म्हणले गंगा आहे. पवित्र तीर्थ कुठलं आहे? गंगा आहे. तर लगेच दुसरा प्रश्न, म्हणजे तुम्ही तर वारकरी आहेत, तुम्ही चंद्रभागा म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही गंगा का म्हणले? तो प्रश्न काय विचारलास? पवित्र पाणी कोणतं आहे? म्हणजे गंगेचंच आहे. म्हणजे मग चंद्रभागा काय? तर चंद्रभागा ही अमृत वाहिनी आहे. म्हणजे वारकऱ्याचा अमृत म्हणजे चंद्रभागा आहे आणि पवित्र म्हणजे गंगा आहे. असं वाटलं पाहिजे तेव्हा त्या पंढरपुरातला आपल्याला करुनिया नाश
उपाधीचा. म्हणजे मग तुकाराम महाराज तुम्ही बल संपादन केलं भावनेचं एक, वा. तुम्ही सायाज बी केलात, भामचंद्र डोंगराव गेलात, गाथा लिहिला, बर. तुम्ही उपाधीचाही नाश केला, सगळं कर्ज बुडून टाकलं, मी पाटील आहे असं म्हणला बी नाही, बर. मग तुम्हाला देव भेटला का? म्हणजे आजो आम्ही 2 कामं केले दुसऱ्या चरणात. वा. टाळी वाजवा, वा, सुंदर. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, शंका आणि त्याचं उत्तर देणं, पण हा अपेक्षित अर्थ नाही. पूर्व म्हणजे देव भेटायच्या पूर्वी आम्ही 2 कामं केले. कोणते? धातू धिक्कारिले 1 आणि महाराजजी जन धिक्कारिले 2. खरंच आहे ना, ज्यांनी उपाधीचा नाशच केला ना. आता सद्गुरू समर्थ श्री संत गजानन महाराज शेगावचे, ते मी कोण हे दाखवत नसता संत म्हणून ते मोठे असतात. संत गजानन बाबा समर्थ असणारे रेल्वेमध्ये बसले आणि दुसऱ्या देवस्थानाकडे जायचं होतं. जसे रेल्वेमध्ये बसले, रेल्वे चालू झाली, निघाली, आणि त्यांचा मंत्र गण गण गणात बोते. 9 अक्षराचा मंत्र गण गण गणात बोते. काय अर्थ या शब्दाचा? गण एक आणि दुसरा गण आणि बोते, म्हणजे जगाला सांगितले, जीवाला तू एक गण आहेस आणि दुसरा तुझा विश्वर आहे, ती एक गण आहे, आणि विश्वरामध्ये ने जीवामध्ये बदल नाही असा तुला बोध व्हावा म्हणून गण गण गणात. असं मंत्र चालू त्यांचा रेल्वेमध्ये, गण गण गणात बोते. टीटी आला, टीटी, तिकीट. गजानन बाबा महाराज जे तिकीट निघालो. गजानन महाराज म्हणजे तिकीटच नाही. तिकीट का काढलं नाही? म्हणजे पैसेच नाहीत. म्हणजे पैसे का नाहीत? म्हणजे मी कीर्तनाचं पाकिटच घेत नाही, म्हणजे पैसेच नाहीत माझ्याकडे. पैसे नाहीत, उतरव खाली. महाराज तिथंच आड रानामध्ये शेतामध्ये साखळी ओढली, रेल्वे थांबवली आणि समर्थ स्वामी गजानन महाराजाला खाली उतरले. आता साधूला काय महाराज, हो आनंदाचे डोही आनंद, हे विश्वची माझे घर आहे, विश्व त्यांचं घर आहे महाराज. गजानन बाबा रेल्वेच्या खाली उतरले, लिंबाच्या झाडाखाली बसले, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. चला रेल्वे. महाराज ते रेल्वेचं इंजिनच चालू होईना. मॅनेज सगळे इंजिनियर बोलवले 3 तास, ते काय रेल्वे चालू झालीच नाही. म्हणजे मेन अधिकारी होता ते म्हणला इथं शेतामध्ये रेल्वे कशासाठी उभा टाकली. तो तिथं आला, टीटीनं सांगितलं, ओ साधू नाही की ओ महाराज, त्याला मी उतरून लावलं रेल्वेच्या खाली. त्यानं सांगितलं जोपर्यंत साधू रेल्वेमध्ये बसणार नाही तोपर्यंत आपलं इंजन चालू होणार. सगळेजण गेले, गजानन बाबाचं दर्शन घेतलं, बाबाला खांद्यावर उचललं, रेल्वेमध्ये सीटावर बसवलं, पुन्हा सगळ्यांनी दर्शन घेतलं. म्हणजे बाबा कृपा करा. महाराजांना सगळ्याकडे पाहिलं आणि गण गण गणात बोते म्हणले. रेल्वे चालू झाली आणि दुसऱ्या स्टेशनपर्यंत रेल्वे गेली. ही गजानन बाबाची शक्ती आहे मंडळी. त्या ठिकाणी दिसायला कसे होते? आपले साधे होते, उपाधीचा नाश करून होते, पण त्यांनी कधी असं दाखवलं नाही. पूर्व पक्षी धातू, धातू म्हणजे वित्तेशना, वित्तेशनाचा त्यांनी त्याग केलेला आहे. धिक्कारिले जन. जोग महाराजांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह चालू आहे ना. त्या जोग महाराजांनी लोकेशना म्हणजे जनाचा त्याग केल्यामुळे त्यांना स्वानंद सुखनिवासी म्हणतात. स्वानंदाला प्राप्त झाले, ते ब्रह्मस्वरूपाला कसे प्राप्त झाले. एकमेव असे जोग महाराज आहेत महाराष्ट्रात.
जेवढे विद्वान कीर्तनकार तुम्हाला वाटतात ते विद्वान आहेत, यांचा विचार सागरवरती प्रभाकर झालेला आहे. सगळ्या विद्वान कीर्तनकाराचे गुरु 12 एकर जमीन इकली राहता वाडा ऐकला आणि वारकऱ्या करता विद्यार्थ्या करता ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था आळंदीला टाकली, मास्तराला पगार नाही, विद्यार्थ्यांना फीस नाही, अशी एकमेव वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. आणि जोग महाराज मग आळंदीत असताना प्रवचन करायचे, कीर्तन करायचे. पुण्याला पिंपरी चिंचवड जवळजवळ मुंबईचे लोक आले, त्यांची तारीख गेला. जन कसं करतात, झालं कीर्तन 5 मिनिट आहेत आपले. मुंबईचे लोक सफारी गाडी घेऊन आले, इंद्राणीचं स्नान केलं, ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि शिक्षण संस्थेमध्ये आले. जोग महाराज दर्शन घेतलं. बोला, आम्ही मुंबईहून आलो. वा, तुमचे 2 दिवस पाहिजे कीर्तनाचे. म्हणजे सांगा. म्हणजे रात्री 10 जानेवारी आणि 11 जानेवारी सकाळी काल्याचे कीर्तन. 1 लाख लोक तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आहेत. महाराजांना डायरी पाहिली जोग महाराजांना. म्हणजे मुंबईकर माफ करा, ह्या दोन्ही तारखा गेल्यात 10 आणि 11. कुठं गेल्यात? म्हणजे वारकरी तुळशीला पाणी घाला नाही, याच्या गाथा ज्ञानेश्वरी हनुमान चालीसा सगळं पाठ आहे. यांची छोटी वाडी आहे, त्या वाडीला कीर्तन आहे. म्हणजे कशाला वाडीच्या नादी लागायला, एवढी मोठी माडी आमची नाही ना. म्हणजे त्यांच्याच गावाला जाणार आहे. अहो महाराज कशी तारीख देत नाहीत? अरे म्हणले रिकामीत नाही ना. म्हणजे आम्ही बंदोबस्त लावतो. म्हणजे काय लावता? महाराज त्याने सफारी गाडी घेतली, पुण्याला आले. तर जोग महाराजांचे अत्यंत जवळचे, प्राणापेक्षा मित्र जवळचे होते लोकमान्य टिळक, म्हणजे बाल गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक, लोकमान्यजी म्हणले बोला, तुमचे जवळचे मित्र आहेत ना जोग महाराज? म्हणले हां. त्यांच्या 2 दिवस आम्हाला मुंबईच्या कीर्तनात पाहिजे. अरे म्हणले आता सांगतो त्यांना, काय ताण घेतले तुम्ही? घेतलं पत्र, लिहिलं जोग महाराज त्यांना 2 दिवस कीर्तनाचे द्या, तुमचा मित्र लोकमान्य टिळक. ते पत्र घेतलं, ते सफारी गाडीत. म्हणले महाराज म्हणले तारीख देत नाहीत, वाचा पत्र द्या तारीख. जोग महाराजांना पत्र घेतलं, लोकमान्य टिळकांचं पत्र वाचलं, दुमतलं, वरच्या खिशात ठेवलं. मुंबईकर मला माफ करा, मी कीर्तनाला येऊ शकत नाही. महाराज तुम्ही का कीर्तनाला येत नाहीत? त्या जोग महाराजांनी सांगितलं, आम्ही लोकमान्यांना मानत नसतो, तर आम्ही देवमान्यांना मानत असतो. आणि महाराज त्या वारकऱ्याच्या गावाला 2 दिवस गेले. याला म्हणतात जनधिकारीने. आणि ज्याला खरंच ओरिजिनल परमार्थ करायचा आहे, एकांती राहणे विठोसाठी, लोकमान व मना समान मानणे आणि एकांती राहणे विठूसाठी. मनवोनी बरे धरिता एकांत, मनवोनी बरे धरिता एकांत, जेने नो हे घात भजनासी भजनासी. सोपान काकाचं नाव का राहिलंय जगामध्ये? संत सोपान काका सासवडचे. सांगतील अर्थ करतील परमार्थ, परिणय एकांत सोपानाचा. भागीरथीच्या चिरावर एकांत त्यांचं भजन चालू आहे. सावता महाराज एकटे शेतामध्ये आणि त्यांचं एकांतात भजन, कामही चालून भजनही. काय शब्द आहेत बघा. येणे सुखे एकांताचा वास, नाही गुण दोषा अंगाईत वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळविती. तुका म्हणे ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. वा, असं एकांतात
एवढाच फरक आहे ना, साधूला एकांत आवडते आणि तुम्हाला मला लोकांत. साधू चिंतन करतात आणि तुम्ही आम्ही चिंता. आता कैलादाजी लहान लहान लेकराला चष्मा काऊन लाग 5 वर्षाचं पोरगण पांढरे केस व्हाले कशामुळं? कोणाला विचारा कस काय महाराज बोलू नका, लय टेन्शन आहे. या टेन्शन सगळ्यामध्ये कदाचित म्हणजे वर पहिला आपल्या चिंता ना, आता काय झाले टेन्शन. पण असं आहे मंडळी, तुम्ही जर चिंता केली तर तुम्हाला रोग होता आणि BP शुगर, आणि चिंतन केलं तर देव भेटेल. चिंता करोगे तो मिलेगी बीमारी और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. ऐकताय ना तुम्ही? चिंता केली तर हे आपल्याला भेटणार आहे, चिंतन केलं तर ते भेटणार आहे. म्हणून परमार्थात चिंतन महत्वाचं, काळ सारावा. मला हे एकांतता आपलं चालू विषय आहे. याला म्हणतात लोकेशना, त्यांनी दूर लोटली. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन सोये जनार्दन, हे सांगू लागलो मी. सावता महाराज शेतामध्येच का जास्त राहायचे भजन, एकांतात भजन. सावता मन हो गेला मला, सावता मन हो केला मला, विठ्ठल पाय गोविला गळा, विठ्ठल पाय भो गोविला गळा, सावता मन भो केला मला. साधा नि दादा बाबा, साधा नि दादा बाबा, साधा नि दादा बाबा, ग ग बाबा ग ग पदानी सा सा पदानी सा सावता मन केला मला, विठ्ठल पाय गोविला गळा, विठ्ठल पाय गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवकी सावता ज्यांना कांद्यामध्ये वांग्यामध्ये सगळीकडे देव दिसला, आपल्याला माणसात जरी दिसला तर आपला धन्य दिवस झाला. हो, आता सगळीकडे गर्दा आहे, साड्या घ्यायला गर्दा आहे, मोबाईल घ्यायला सगळीकडे गर्दा आहे. गर्दा फक्त एक मला महाराज कुठं बी गर्दाच आहे, गडबडच आहे. आता गडबडीत काय काय चांगले काम होतात, काय काय होत नाहीत. काल का परवा दिवशी महाराज मी कीर्तनाला निघालो आणि एक मावशी म्हणली महाराज तुम्हाला ओवळ द्या. मला मंडपात माणसं बसली, म्हणजे आता ओवळते. ओवळता ओवळता महाराज साखर लावली कपाळाला आणि तांदूळ दिले खाला. हा जमले बाबा, हसले कीर्तन सक्सेस झालं रे बाबा. हा हे आनंद आहे हो, चष्म्यावाले हसले की मी खुश असतो. मला काय सांगायचं, म्हणजे एकांतावधी त्यांनी भजन केलं, कारण त्यांनी लोकेशना दूर लोटली. दारेशना वित्तेशना पुत्रेशना, याचे 2च विषय आहेत, वित्तेशना आणि लोकेशना. सोये जनार्दन त्याची झाले. जनार्दन म्हणजे तुमच्या गावातला दुकानदार नाही बरं काय, जनार्दन म्हणजे पांडुरंग स्वरूप झाले. आता पुढचं चिंतन करायचं, एकदा भजन करू. पोरं म्हणजे एक पवाडा म्हणा, आपण ते बी म्हणून जितका वेळ भेटेल बघू. आता का विठोबार सर्व पुरुष म्हणजे हात वरे करा. ते पाठीमागचे सगळे झाडापासले घ्या बरं, वडाचं झाड, जिल्हा परिषद सदस्य सगळे जाणे 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 तुम्ही पुढे यायला पाहिजे. लय उशीर घ्या वर आणि आनंदाने पोरगा शाळाच करा. मस्त शूटिंग सगळीकडे जाऊ द्या. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग,
तुझ्याची जाग किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग झाला महाराष्ट्राचा राजा हातवरी टाळी काय गाव आहे नंबर 1 चं गाव जय हो 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 बरं हात हा धन्य धन्य जिजाऊ माता तिने घडविला विधाता धन्य जिजाऊ माता तिने घडविला विधाता धन्य जिजाऊ माता तिने घडविला विधाता तिने हे शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो हा शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग बकवास ताकद लावा हा हर हर क्या बात है याला म्हणतात चौकदार हो 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 हा शिवबा जन्मलाच नसता अरे हिंदू धर्म बुडाला असता शिवबा धर्माला नसता हिंदू धर्म बुडाला राजा जन्मलाच नसता अरे मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला करून आरती मूर्ती त्याची पूजा हो हातवरी हा जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव करून आरती मूर्ती त्याची पूजा हो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज शिवाजी महाराज हा उडी शाबास वाह टाळी काय गाव आहे नंबर 1 चा चौकदार टाळी कधी पडायची अरे हर हर महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज शिवाजी महाराज सध्या दोघांचे 4 वाजेपर्यंत जोरात टाळ्या जोरात वा काय आनंद आहे बघा किंमत केली दुधाची आई तुझ्याची जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग एकच वाक्य सांगतो अरे 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज आपण सगळ्यांना एकत्र आणण्याची ताकद त्यांच्या कर्तृत्वामध्ये होती महाराज त्यांच्या नावावरती म्हणून मी नेहमी आता कीर्तना सांगत असतो आपण सगळे हिंदू आहोत गर्व शेको हम सब हिंदू आहे आपण सगळे तुम्हाला सांगू का या भगवद्गीतेमध्ये अर्जुना 2च जाती म्हणले कोणत्या एक आसुरी वृत्तीची जात आणि दुसरी सात्विक वृत्ती जात म्हणजे ज्याचे रागीट विचार आहे तो आसुर वृत्तीचा आहे जो सात्विक विचाराचा आहे 2च जाती आहेत या जगात म्हणून कष्ट केले माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका कष्ट केले माझ्या शिवबाने जाती जातीत वाटू
कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. स्वराज्य दिले रयतेला, जाणत्याची जरा सुद्या रे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. अशा महापुरुषांनी आपल्या करता 19 फेब्रुवारी जवळ आलीच ना मंडळी. ज्या छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही आम नाव घेतो नसो, अरे मुसलमान सुद्धा, त्या काळातले समोरचे कट्टर शत्रू सुद्धा त्यांचा जय जयकार करायचे. सकाळी 6 वाजता जिजामातेच्या दर्शनाला गेले शिवाजी महाराज. दर्शन घेतल्याबरोबर जिजामातेने सांगितलं, शिवबा, हा लाल महाल आहे ना पुण्यातला, हा लाल महाल आपल्या स्वराज्यात पाहिजे. मंडळी, आईचा आशीर्वाद घेतला. 18 पगडदारी सारे मुलं एकत्र केले आणि ज्या लाल महालामध्ये शाहिद खान हजारो सैन्य घोरदर पायदळ तलवारी घेऊन थांबला होता आणि हत्तीच्या बळाचा तो शाहिद खान त्या लाल महालामध्ये झोपलेला होता. रक्षण केलं त्या लाल महालाचं. मंडळी, शिवाजी महाराजांना सगळे मुलं घेतले, लग्नाचं नाटक केलं आणि लग्नाचं नाटक करून त्या लाल महालामध्ये बालपण शिवाजी महाराज तिथेच गेलतं ना. आतमध्ये शिरले, अनेक शत्रू मारत 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 वर गेले, तर तो शाहिद खान झोपलेला होता. महाराज, शिवाजी महाराजांनी कधी झोपीतल्या माणसाला मारलं नाही, पाठीमागून कधी वार केला नाही आणि स्त्रीवर कधी तलवार उगारली नाही. छत्रपती शिवाजी महाराज जवळ गेले, ते शाहिद खानाला जागा केलं, गडबडून जागा झाला. पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजाला पाहिल्याबरोबर थरथरा कापू लागला. महाराजांना लोटलं, धावत धावत पुढं निघाला. पाठीमागं महाराज, पुढं शाहिद खान आणि मरणाच्या भीतीनं त्यानं खाली उडी मारली. राजाने तलवार काढली, सप 3 बोट छाटले, धाड दिशी खाली पडला. महाराजांना खाली उडी मारली, पण त्यानं महिलांच्या अंगावर वस्त्र घेतले, साड्या घेतल्या. शिवाजी महाराज त्याला सोडून दिलं. शत्रूला मारत मारत समोर गेले. 10 मिनिटांना स्मशान शांतता, अंधकार झालेला आणि कसलाच आवाज नाही. तितक्यामध्ये शाहिद खानाची मोठी बहीण आली. भैया, गजब हो गया, मैं तो लूट गई, मैं तो बर्बाद हो गई. क्या हो गया बहना? बोले तो तुम्हारी भांजी, मेरी बेटी कहाँ ना दिख रही भैया, मुझे लगता है शिवाजी महाराज उसको भगा कर ले गया, उठा कर ले गया. मैं तो किसी को मुंह दिखाने के लायक नहीं, मैं तो बर्बाद हो गई. जातीचा मुसलमान कट्टर शत्रु तो बोला, बहना जरा धीरे बोल, लोग सुनेंगे तो लोग तुझे पागल कहेंगे. क्या हो गया भैया? अरे शिवाजी महाराज हमें लूटकर जा सकते हैं, शिवाजी महाराज हमें मारकर जा सकते हैं, लेकिन शिवाजी महाराज किसी बेटी और बहन पर बुरी नजर कभी नहीं डालते. छत्रपती शिवाजी महाराज की. ऐका, मुसलमानांना सुद्धा जय जयकार करा. आणि अवघ्या 15 मिनिटांमध्ये याची भांजी, याची बेटी धावत धावत आली. मामाश्री, मैं तो बार बार बच गई. क्या हो गया बेटा? आईने सांगितलं, काय झालं बेटा? आई, शिवाजी महाराज मला पाहिलं होतं, मला मारूनही टाकलं असतं, सोबतही घेऊन गेले असते, पण त्यांनी माझ्याकडे बघितल्याबरोबर अंधारात लपायला सांगितलं, बेटा जोपर्यंत शांतता होत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको. आज मी जी जिवंत आहे, तुमच्या समोर दिसत आहे, हे शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. एकच प्रार्थना करेन, हे अल्लाह माझ्या जीवनातले 5 वर्ष कमी कर आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा छत्रपती जगाला जिवंत दिसू दे. अरे हयात असताना महाराजांचं तर नाव घेतलं, पण गेल्यानंतर सुद्धा अरे जिओ ऐसे कि तुम सबके मन में जिंदा रहो, जीवो ऐसे कि तुम सबके मन में जिंदा रहो, और मरो ऐसे कि तुम इतिहास में जिंदा रहो. नासे जे संभाजीराजे शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या माता, आणि आज ज्यांनी या स्वराज्याकरता आपलं जीवन घातलं, तानाजी मालसुरे, येसाजी तानाजी महाराज, तानाजीच्या भावात नाव सूर्याजी त्या ठिकाणी. आणि काय या स्वराज्य शिवाजी महाराजांच्या संघ असताना मंडळी अनेक लढाया जिंकायला ही तानाजी सोबत होती. आणि मुलाचं लग्न जमलं, पत्रिका छापल्या, आणि राजांना पत्रिका देण्याकरता ज्यावेळेस दरबारात आले तर तिथं कुजबूज चालू होती की कोंढाणा किल्ला आता कोण घेणार. आणि कोंढाण्याची चर्चा होती. तानाजींना कानानं कोंढाण्याची चर्चा ऐकली आणि ऐकल्याबरोबर समोर गेले, जिजामातेचं दर्शन घेतलं, शिवाजी महाराजांना मुजरा केला. राजे
हे काम मला द्या. म्हणले कोणतं? कोंडाणा लढण्याचं. अरे म्हणले तानाजी तू हातात काय घेऊन आलास? म्हणले पत्रिका. कशासाठी? म्हणले माझ्या मुलाचं लग्न आहे. अरे मग मुलाचं लग्नाला दुसऱ्याला काम सांगन. म्हणले अशी संधी दुसऱ्या वेळेस येणार नाही ना. अरे जिवंत राहण्याची संधी मला किती वेळेस भेटन, पण स्वराज्याकरता मरण्यासाठी पुन्हा संधी भेटणार नाही. काय माणसं असते ना, आपला चुलता सुद्धा पैसे घेतल्याशिवाय मतदान करीत नाही आपल्याला. काय असं बघा, मरण्यासाठी माणसं जिथं उभे होते म्हणून आपल्याला स्वराज्य मिळालं. मंडळी ऐका, अशी शिवाजी महाराज सोबत माणसं होते. आणि काय शब्द वापरला, राजे माझ्या मुलाचं लग्न पुढच्या वर्षी होईल, पण आधी लगीन कोंडाण्याचं आणि नंतर लग्न माझ्या रायबाचं. हे असेच माणसं म्हणू शकतात. तानाजी सारखे ऐकताय. आणि ज्यावेळेस त्या राजपुतासोबत कोंडाणा जिंकायला गेले, अनेक जणाला मारलं महाराज. शेवटी तो राजपूत समोर आला, लढाया सुरू झाल्या. दोघं बी एक्सपर्ट होते महाराज तलवारीमध्ये. आणि बघता बघता तानाजीचा हात गेला. हो गेला तरी हात, लढाई थांबली नाही. आणि शेवटी महाराज त्या ठिकाणी तानाजी वीरगतीला प्राप्त झाले. तो कोंडाणा गड जिंकला. विस्तव पेटवला, अग्नी वर गेला. राजानं पाहिलं, जिजाऊमातेनं सांगितलं कोंडाणा आपल्या स्वराज्यात आला. आणि मंडळी सूर्याजीनं पाहिलं, भाऊ गेला. भावाजवळ गेले, छातीवर डोकं ठेवलं. राजा हो तू मला सोडून गेला, तर काय मी घरी जाऊन सांगू माझ्या वहिनीला की दादा सोडून गेले? काय सांगू जाऊन वहिनीला, काय सांगणार मंडळी. आणि जसे महाराज सगळे मावळे शिवाजी महाराज जिजामासमोर राहिले. आणि राहिल्याच्या नंतर म्हणले माझा तानाजी दिसत नाही. सगळ्यांना सांगितलं आपला वीरगतीला तानाजी प्राप्त झाला. आणि मग शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाला. काय निघाला? गड आला पण सिंह गेला. गड आला पण माझा सिंह तानाजी गेला. माझा असा तानाजी जरी शरीररूपानं घेतला असला तर कीर्तिरूपानं माझ्या हृदयात आणि या देशामध्ये अमर रूपानं राहणारे तानाजी मालुसरे. मंडळी जसं या वीराला आजच्या दिवशी त्यांना नमन आहे की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून आपला महाराष्ट्र, आपला भारत देश आज जगावर जिकडे तिकडे नाव आहे हिंदुस्थानाचं. आपल्या भारत देशामध्ये भोगी लोकांची पूजा होत नाही, अक्कासाहेब त्यागी लोकांची पूजा होती. तानाजीनं त्याग केला म्हणून आज घराघरामध्ये तानाजीचं नाव आहे. इतिहासाच्या पानावर नाव आहे. वाचनाला त्यांचे पुस्तक आहेत. आपल्या भारत देशामध्ये त्यागी लोकांचा जय जयकार होत असतो. पुण्यश्लोक अहिल्या माताच्या मुलाला स्वतः ताईनं सांगितलं, पुण्यश्लोकानं आईनं की यानं जसं वासरू मारलं गाईचं, याला सुद्धा मी रथाखाली तोडवणार. म्हणून त्यांचे नाव राहिलेत. खूप सांगण्यासारखं आहे. पण तुका म्हणे यासी नचले तातडी आणि अनुभवे गोडी येईन कळो. आपल्यालाही जीवनामध्ये अशी परमार्थाची अनुभवाची गोडी. आपणही भक्तीचं बल संपादन करा. एक सायास करा, दोन उपाधीचा नाश करा, धातू जन करा. आपल्याही जीवनामध्ये अशी म्हणले महाराज तुम्ही पहिल्याच वर्षी आलात, पण आम्ही भागवत ऐकू महाराज मसन वाटत गेली, मग आम्हाला देव कधी भेटन. आता पहिले भागवत कथा केल्या मी लक्ष्मण महाराज, पण आता सोडून दिलात. कशामुळं? त्या परतळ खाईन झाल्यात. ते तबल्यावाला आणि पेटीवाला पैसे घेऊन चाललाय आणि मला फक्त राशींचे गहू चोरू लागले त्याच्यामध्ये. हो त्याच्यामुळे बरोबर नाही. या ठिकाणी खूप कथा इथं बाबा या ठिकाणी बसलेली आहेत. पाठीमाग नाही का बरोबर आहे, असू द्या. पण या ठिकाणी काय सांगायचे, दोनच ज्ञानेश्वरीतल्या वया सांगतो थांबतो. तू का म्हणे यासी नचले तातडी आणि अनुभवे गोडी येईन कळो. तुमच्या गळ्यात माळ आहे का? हो. एकादशी धरतात का? हो. उपास चालू आहेत, पंढरपूर सगळं चालू आहे. मग आम्हाला कधी देवाचं दर्शन होईल? म्हणजे गडबड करू नका. तू का म्हणे यासी नचले तातडी. दोन्ही कोण कसं बोलायले महाराज? तुम्हीच म्हणले करावी तातडी परमार्थाची तातडी इथं नाही म्हणाले. म्हणजे तसं नाही बाबा. परमार्थातून प्रपंचातून परमार्थाकडे येताना करावी तातडी परमार्थाची. पण एकदा का गळ्यात माळ घातली परमार्थ चालू झाला की मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे तो मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. असं आपल्या स्वरूप. दोन उदाहरण सांगतो, बोलू नका लगेच. जमीन चांगली, बर. पाऊस चांगला पडलाय, शबास. पेरणारा चांगला आहे, बर. रासण्या चांगल्या हाणल्यात, बर. पण आजच सोयाबीन पेरल्या, उद्या कापाला येईन का? 6 महिने लागतील? लागणार आहेत. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे आलोट फळ भेटे परिवेळी की गा. बर. दुसरं उदाहरण, आपल्या गावातून पंढरपूरला जायचं, फॉर्च्युनर गाडी, ड्रायव्हर चांगला आहे, सगळे गाडीत बसलेले मित्र आहे, सगळे पैसेवाले आहेत, सगळं चांगलं आहे. पण तुमच्या गावातून पंढरपूरला जायला काय लागणार आहे?
वेळ लागणार आहे. जोडला मार्ग प्रांजळू मिनिला सुसंगाचा मेळू वाचून वेळू लागीच की सोयाबीन याला वेळ लागणारच आहे. पंढरपूर याला लागणार वेळ लागणारच आहे. आपला परमार्थ चालू आहे. पांडुरंगाचं दर्शन होण्याकरता वेळ लागणार. असाच आपला मार्ग चालू झाला की ह्याच मार्गानं संत शिरोमणी आपले सर्वांचे विष्णुदास नामदेव महाराज ढवळे काय मोठे माणसं सांगून जातात बघा. आमचे गुरुच आहेत ते. एक नर्मदा परिक्रमा केली बाबांना. बर शुगर बीपी एवढं वृद्धावस्थेमध्ये हातात काठी घेऊन सगळ्या संस्थेचा त्याग करून नर्मदा परिक्रमा एक केली. त्याचं समाधान झालं नाही. पुन्हा दुसरी पायी पायी केली आणि त्याचा परिणाम असा झाला नामदेव बाबांनं एक परिक्रमा केल्यामुळं त्यांचा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रानं मराठवाड्यानं घेतला आणि हजारो विद्यार्थ्यांची नर्मदा परिक्रमा चालू आहे. हे संत म्हणजे हरकत नाही सद्गुरू म्हणायला. हे नामदेव बाबांचे उपकार आहेत म्हणजे या ठिकाणी. म्हणजे एक माणूस मोठा माणूस काहीही करू शकतो. बाबा आता काल्याला येणारच आहेत तुमच्या इथं. आमच्या इथं साऱ्या गावाचेच गुरु आहेत. ते मोठा उत्सव असतो म्हणून नर्मदा परिक्रमा केली. त्यांच्यामुळं हजारो विद्यार्थी. आता पहिलं एवढं नर्मदाचं लय भ्याचे लोक मोठाले झाडं येतं मगर दिसतील हेन तेन असे. मी एकदा चेपी केली निघालतो पण एका गावची भागवत कथा आली मला पुन्हा होईन परिक्रमा. हो मग मला कसं आहे पुन्हा तारखेचा वेळ लागायचा. विद्यार्थी होतो विचारतो मग त्या ठिकाणी मग झालीच नाही आपली. पण आता बाबा म्हणले आता तुम्ही नवरा बायको दोघं बी जोडीनच न्यायचे आता सगळे. आता यंदा तर टेम्पो तिथं तुम्ही पसारा टाका सगळेजण नर्मदा परिक्रमा. असं एवढी मोठी उत्क्रांती काय करू शकत नाही असे मोठे माणसं या ठिकाणी. तुका म्हणे यासी नचले तातडी आणि अनुभवे गोडी नकळो. हळूहळू आपल्याला सुद्धा परमार्थाचा अनुभव येईल आणि आपणही परमगतीला त्याच मार्गाने जे साधू मुनी गेले आपण यद्यदाही चरती श्रेष्ठा येत वडील जे जे अशा प्रमाणे आपलंही जीवन होणार आहे. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन आणि सोय जनार्दन एक शंकराने ना आपले जनार्दन स्वरूप कसे झाले जीवाला शिव कसं होता येते तर असं शिव होता येते. गुरुजी लक्ष जाते की असं आहे. आता गावातला बाळू आणि पांडुरंग कसे जीव आणि असा सिद्धांत आहे शंकराचार्यांचा. ब्रह्म सत्य जगत मिथ्य आणि जीव ब्रह्मेव ना परहा. जीव आणि शिव एकच आहेत. कसे आहेत त्याला उदाहरण गुरुवर महाराजांनी शेखर महाराजांनी सांगितलं. एका घरी एक पाहुणा आला. बरं पाहुण्यानं किती दिवस राहायचं 2 तास 1 दिवस राहायचं. काय काय पाहुणे गावाच्या बाहेर जातच नाही. आमच्या घरी एक पाहुणा आला. मी चहा प्याचा काय पाणी प्यायचं काय मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना. आम्हाला चहा प्याचा काय मला पोहे करायला उशीर होईल ना. आम्हाला पोहे खायचे का काय मला दुपारी जेवायचं मला पोहे खावं लागते ना. आम्हाला दुपारी जेवायचं काय मला संध्याकाळी मुकामाथा जेवावं लागेल ना. आम्हाला जेवायचं काय मला 7 दिवस सप्ताह बघा. इंगळे महाराज इंगळे दादा आपले उदाहरण सांगायचे. एका घरी एक पाहुणा आला कैलासदाजी आणि 6 महिने थांबला ना. नवरा बायको कामाला ते 6 महिने थांबला. 32,000 दुकानची उधारीच केली. मालक म्हणले ते मामाला सांगायला लागला. ते माझा मामा नाही तुमचाच आहे. म्हणजे दोघाचा नाही म्हणजे मामा कोणाचे आहेत म्हणजे एका पिपरीचाच मामा आम्ही शाबास. आम्ही जायचं नाही म्हणजे मस्त इथं खाला चांगलं कशावर जायचं. महाराज मामा काय झाला तयार नाही. त्यावेळेस मालकानं सांगितलं मामाला काढून दिल्याशिवाय पर्याय नाही. काय काय तू संध्याकाळी जेवायला कर भाजीमध्ये मीठ नको टाकू. मी तुला सांगतो मीठ का टाकलं नाही तुम्हाला आरोतुरं बोल. मी तुला लाकूड घेऊन पाठी मारा लागतो. तो पनगा खाली लपून बस. मी मारायची ॲक्टिंग करतो तो रडण्याची म्हणजे काय हरकत नाही. हां भाजीत मीठ नाही मीठ का टाकलं नाही म्हणजे डोळे नाहीत का. महाराज लाकूड घेतलं पत्नीच्या पत्नीने पनगा खाली लपून बसली. हे मारण्याची ॲक्टिंग करायली ती रडण्याची. मामाला वाटलं लईच मारायला मामाला जावाय सोडा. मामाच्या पाठीत एक मामा घराच्या बाहेर. आणि 10 मिनिटाने पती पत्नी हसत म्हणजे मालक तुम्ही न मारता मी कशी रडण्याची ॲक्टिंग केली. ते म्हणा तो रडण्याची केली पण तुला न मारता मी कशी मारण्याची ॲक्टिंग केली. मामा तुझी झाडाकडे लपला होता लगेच वापस आला मला वाडा जेवायला मी कशी जाण्याची ॲक्टिंग केली. पहा ऐकताय ना या ठिकाणी. एका घरी एक पाहुणा आला आणि आल्याच्या नंतर मंडळी एक अर्धा किलोचा आंबा होता. बरं आणि एक छटाकाचा आंबा होता. बरं त्या मालकीन बाईनं अर्धा किलोच्या आंब्याची काय साय आणि कोय काढली आणि छटाकाच्या काढणे दोघाचा रस केला. पाहुण्याला वाडा पहिला अर्धा किलोच्या आंब्याचा रस आणि छटाकाचा आंब्याचा रस एकत्र केला आणि पाहुण्याला वाडा. पहिला घास खाला म्हणजे गोड लागला आणि छटाकाचा आंब्याचा आंबटला नाच झालं का नाही. ते दोन्ही एकच झाले का. अर्धा किलोच्या आंब्याची साय आणि कोय काढली आणि छटाकाच्या आंब्यासुद्धा सोयीन काय काढली म्हणून ते एकरूप झाले. तसं जीवानं आवेदीचा त्याग करायचा आणि ईश्वरानं मायेचा त्याग करायचा. ईश्वरानं मायेचा त्याग केला आणि जीवानं आवेदीचा त्याग केला. याला म्हणतात जीव ब्रह्मेव ना परहा. स्वये जनार्दन तिची झाले ज्ञानेश्वर मावली.